हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओ असणार आहे 21 मे 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स शेअर केलेले आहेत। तर चला सुरुवात करूया। भारताच्या पहिल्या AI चलित डिजिटल म्हणजेच भौतिक आणि डिजिटल बँकिंग शाखेचे उद्घाटन नुकतेच कोणत्या शहरात करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गुवाहाटी, आसाम। हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, केंद्र सरकारच्या खेत बचाव अभियान या राष्ट्रीय उपक्रमाची संकल्पना आणि घोषणा खालीलपैकी कोणाद्वारे करण्यात आली आहे? तर नुकतंच केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय द्वारे या राष्ट्रीय उपक्रमाची संकल्पना किंवा घोषणा करण्यात आली आहे। तर ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, मे 2026 मध्ये पार पडलेल्या क्वालिफायर फेरीत ऐतिहासिक कामगिरी करत ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2026 साठी पात्र ठरणारा पहिला भारतीय बुद्धिबळ खेळाडू कोण आहे? तर अरविंद चिदंबरम। ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, भारतात राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन म्हणजेच नॅशनल अँटी टेररिझम डे दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो? तर 21 मे। ऑप्शन क्रमांक बी 21 मे रोजी नॅशनल अँटी टेररिझम डे हा साजरा केला जातो। बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप्स इतिहासामध्ये आत्तापर्यंत एकूण सर्वाधिक पदके जिंकणारा अव्वल देश कोणता ठरला आहे? तर चीन या देशाचा सर्वप्रथम क्रमांक आहे। बघूयात पुढील क्वेश्चन, जून 2026 मध्ये आयोजित होणाऱ्या 52व्या G7 शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फ्रान्स। नेक्स्ट क्वेश्चन, 26 मे 2026 रोजी आयोजित होणाऱ्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भारत। भारतामध्ये क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे। याविषयी अधिक माहिती बघूयात। क्वाड म्हणजेच क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग। या बैठकीचे अध्यक्षपद भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर भूषवणार आहेत। तर क्वाड हा भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 लोकशाही देशांचा धोरणात्मक मंच आहे, ज्याची स्थापना प्रामुख्याने मुक्त, खुल्या आणि सुरक्षित इंडो पॅसिफिक क्षेत्रासाठी करण्यात आली आहे। बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, मे 2026 मध्ये केवळ 23 वर्षांचे भारतीय वंशाचे नेते तुषार कुमार यांची ब्रिटनमधील कोणत्या शहराच्या महापौरपदी म्हणजेच मेयर निवड झाली आहे? तर एल्स्ट्री आणि बोरहमूड। ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। ते लेबर पार्टी या पक्षाचे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, देशातील वाढत्या वृद्ध लोकसंख्येला आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र काळजी विभाग म्हणजेच डिपार्टमेंट फॉर एल्डरली केअर स्थापन करण्याचा निर्णय घेणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर केरळ। ऑप्शन क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, पेयामधील अल्कोहोलच्या अचूक प्रमाणावर म्हणजेच अल्कोहोल कंटेंटवर आधारित अल्कोहोल इन बेवरेज AIB मॉडेल लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, मे 2026 मध्ये भारतीय सैन्याने म्हणजेच इंडियन आर्मीने आयोजित केलेल्या पहिल्या बहुराष्ट्रीय संयुक्त लष्करी सराव प्रगती 2026 म्हणजेच एक्झरसाइज प्रगती 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक बी मेघालय हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। तर याविषयी अधिक माहिती बघूयात। प्रगतीचा अर्थ आहे पार्टनरशिप ऑफ रिजनल आर्मीज फॉर ग्रोथ अँड ट्रान्सफॉर्मेशन इन द इंडियन ओशियन रिजन असा आहे। हिंद महासागर क्षेत्रातील सामूहिक सुरक्षा, प्रादेशिक स्थैर्य आणि संरक्षण मुत्सद्देगिरीला म्हणजेच डिफेन्स डिप्लोमॅसी मजबूत करणे हा याचा मुख्य हेतू आहे। तर या होत्या आजच्या 21 मे 2026च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।